सीएम एकनाथ शिंदे के निर्णय पर भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले ने अपनी प्रतिक्रिया देते हुए कहा कि महाराष्ट्र में डबल इंजन सरकार बनाने में उनका सबसे महत्वपूर्ण योगदान है। उनका निर्णय संपूर्ण महाराष्ट्र और महाराष्ट्र की जनता के लिए स्वागत योग्य फैसला है। उन्होंने विपक्ष पर निशाना साधते हुए कहा कि नई सरकार में सीएम पद को लेकर विपक्ष द्वारा शुरू बयानबाजी को करारा जवाब मिला है। राज्य में महायुति कोई भी निर्णय आपसी तालमेल से लेती है। इसी का परिणाम है कि राज्य में महायुति अब मजबूत सरकार बनाने जा रही है। महायुति का नेता कैसा होना चाहिए, इसका एकनाथ शिंदे एक बेहतर उदाहरण है। लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून 2.5 वर्षामध्ये एकनाथ शिंदेजींनी या महाराष्ट्राला विकसित राज्य करण्याकरता मोदींच्या नेतृत्वामध्ये काम सुरू केलं। राज्याचे आमचे नेते देवेंद्र फडणवीसजी यांच्या खांद्याला खांदा लावून आणि मग अजित पवारांची साथ घेऊन या महाराष्ट्राला डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून या महाराष्ट्राला पुढे नेण्याकरता काम केलं। खरं तर एकनाथ शिंदेजी सारखा एक कणखर मुख्यमंत्री महाराष्ट्राला या ठिकाणी त्यांच्या कामातून त्यांनी पुढे नेण्याचा प्रयत्न केला। मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, सामाजिक समता, सामाजिक न्याय, आदिवासींना न्याय, समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय, विकासाला न्याय, देवेंद्रजीच्या काळातले जे काही प्रकल्प 14 ते 19च्या काळात अपूर्ण होते ते प्रकल्प पूर्ण करण्याकरता, मुंबईच्या विकासाकरता, महाराष्ट्राच्या विकासाकरता काम एकनाथजींनी उभं केलं। आणि एकनाथजींनी महायुतीचा एक चेहरा म्हणून आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथजी, देवेंद्रजी, अजितदादा या तिघांनी मिळून या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणसारखी योजना, 1 रुपयामध्ये शेतकऱ्याला पीक विमा योजना असेल, शेतकऱ्याचं वीज बिल माफी असेल, या सर्व योजनांना माननीय एकनाथ शिंदेजींनी आमच्या महायुतीचे नेते म्हणून मोठं काम उभं केलं। खरं तर महायुतीचे नेते म्हणून एकनाथजींनी आज जे भूमिका घेतली आहे ही खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेकरता एक मोठी भूमिका आहे। महाराष्ट्राच्या एकूण भारतीय जनता पार्टीच्या लाखो कार्यकर्त्यांच्या वतीने या पक्षाचा अध्यक्ष म्हणून त्यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल मी त्यांचं स्वागत करतो आणि त्यांची भूमिका ही महाराष्ट्राला पुढे नेणारी आहे। मोदीजींच्या नेतृत्वातला विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र याकरता अधिक मजबूत करणारी आहे। आणि म्हणून खऱ्या अर्थाने माननीय एकनाथजी आणि देवेंद्रजी, अजितदादा यांनी ज्या पद्धतीने या महाराष्ट्राचा अभूतपूर्व विजय प्राप्त केला आहे, या अभूतपूर्व विजयामध्ये लोकसभेच्या वेळेसही आणि आता विधानसभेच्या वेळेसही तिन्ही नेत्यांनी ज्या पद्धतीने या महाराष्ट्राला आणि आमच्या इतर पक्षांनी सुद्धा एकत्र येऊन या महाराष्ट्राला जो मॅन्डेट मिळाला आहे, न भूतो भविष्यात होऊ शकेल, कधी जीवनामध्ये कधी आतापर्यंतच्या इतिहासामध्ये हा मॅन्डेट कधी मिळाला नाही, तेवढा मॅन्डेट आमच्या या नेतृत्वाने मिळवला आहे। मोदींच्या नेतृत्वामध्ये हा मोठा मॅन्डेट आमच्या महाराष्ट्राच्या तिन्ही नेत्यांनी मिळवला आणि ही महायुती भक्कम करण्याचा प्रयत्न आज त्यांनी केला। शिंदे साहेबांनी सांगितलं गोष्ट खरी आहे, शिंदे साहेब हे कधीच रडणारे नाही आहे, ते लढणारे आहे।